हॅलो गाईज. तर हिनाचा मला फोन आलेला. तर ती मी डब्बे घेतलेले ना, त्याचा व्हिडिओ बनवलेला बघा मी. हर्षूच्या मम्मीने मला डब्बे दिलेले. तर तिला टोप पाहिजे. त्याच्यासाठी ती मला मेसेज करते की मला टोप पाहिजे. देख ना पतेली रहेगा तो बताना मुझे चिकन बनाना है. तर आता बघू. आता मी हर्षूच्या मम्मीशी बोललेली तर आहे की बघा करू टोप असेल तर सांगा. आता फ्रेंड्सचं मी सांगतो. तिने मला लग्नामध्ये नाही, म्हणजे एंगेजमेंटमध्ये नाही बोलवलेलं. त्याच्यानंतर मग ना तिला मी मेसेज केला की कॉन्ग्रॅच्युलेशन्स करून. आणि मग मी तिला म्हणलं क्या क्या मुझे भूल गए क्या. तर ती बोलते अरे नहीं भूली नहीं, इतनी बिजी थी ना मैं, इतनी बिजी थी उनको भूल ही गई मैं बुलाने के लिए. तर म्हटलं कोई नाही, कोई बात नाही, असं तसं म्हटलं मला काय करायचं आहे काय, आणि काय तिच्या एंगेजमेंटमध्ये मी जाऊ, कशाला जाऊ. ज्या माणसाला आपल्याला रिस्पेक्टच नाही द्यायची, ज्या माणसाला आपल्याशी म्हणजे त्यांना बोलायचंच नाही, तर खाली फुकट थोडी मी तिला बोलू नाही नाही मेरे को एंगेजमेंट में बोला, एंगेजमेंट बोललं ना. म्हणून नको बोलूस तू मला एंगेजमेंटमध्ये, नाही बोलवायचं, नको बोलूस मला एंगेजमेंटमध्ये, चालेल मला. तर असं होतं. पण ती दुसरी हिस्ट्रीची टीचर होती ना, ती जाम शाणी होती, जाम शाणी. कसं असतं ना, जॉबमध्येच ना पॉलिटिक्स चालू असतं. जिकडं आपण जॉब करतो ना तिथेच पॉलिटिक्स चालूच असतं. म्हणजे सगळे एकमेकावर जातात, अरे तेरी सैलरी कितनी, तेरी सैलरी कितनी, अच्छा तेरे को इतना मिलता सैलरी, अच्छा मैं भी तो वही काम करती हूँ, मेरे को इतना क्यों सैलरी मिळता इतना. आणि खरं सांगू ना, टीचर हा जॉब जो आहे ना, गव्हर्मेंट टीचर्सचा, तर आय थिंक चांगली सॅलरी असेल. कारण की मला माहिती आहे, मी ह्याला गेलेली इलेक्शन ड्युटी करायला. तर मला त्या टीचरांचं नाव तर माहिती नाही पर्टिक्युलर, पण गव्हर्मेंट टीचर्स लोकांना चांगली सॅलरी असते. त्यांनी केलं असेल काहीतरी, पण जे गव्हर्मेंट टीचर्स असतात त्यांना खूप चांगली सॅलरी असते. आणि जे प्रायव्हेट टीचर्स असतात त्यांना 8, 9, 10 अशी सॅलरी असते. आणि स्पेशली लेडीज लोकांना तर खूप कमी असते सॅलरी. कुठे पण बघा, जास्त करून जेंट्स लोकांची सॅलरी जास्त असते, आणि लेडीज लोकांची, त्या लोकांना काय माहिती काय समजतात, पण त्या लोकांना कमी सॅलरी देतात. हे अजून इक्वॅलिटी तर झालेली नाही आहे, मला नाही वाटत. असं बोलतात की मॅन वुमॅन इक्वल आहेत, पण आय डोंट थिंक सो. बाहेर पण हिरोईन्स लोक पण बोलतात ना की आम्हाला कमी पैसे भेटतात आणि पुरुषांना जास्त पैसे भेटतात, असं पण आहे ना. माहीत नाही हे जग कधी पुढे जाणार, आणि मॅन आणि वुमेन कधी इक्वल होणार. बोलायला असं औरतें इक्वल आहे, औरतें ये है, औरतें वो है, पण असं काहीच नाही. पैशाच्या मामल्यामध्ये तर अजिबात नाही. तर मी काय सांगत, सॅलरीबद्दल सांगत. सॅलरी मग ते एकामेकावर जळायचे. आणि मला अजून आठवतं, मला ना मोठ्या मुलांच्या ना क्लासमध्ये जायला आवडायचं नाही, कारण की ते लोकांना बोलण्यात नीट नाही. मोठ्या मुलांना आवडत, म्हणजे ते लोक ना ॲक्च्युली बॅक आन्सर्स देतात. म्हणजे 9th आणि 10th मुलं ना, त्यांना सांगितलं ना चुप्प बस, तू गप्प बस, तर मग ते लोक काय बोलणार, मैंने कब बात किया मैंने. तो बोले ना मैंने देखा, टीचर ये भी तो बात कर रहा था, आपने उसको नहीं देखा, मुझे ही क्यों देख रहे थे. आता माझं इथे तर लक्ष, मला इथे तर डोळे नाही आहेत ना, इथे डोळे आहेत ना, पाठी डोळे आहेत, जिकडे डोळे आहेत तिथेच सांगणार ना मी तुम्हाला. जिकडे तुला बघितलं बाबा तिथे त्यालाच सांगणार ना मी. नाही वो भी बात करता, आपको उसको भी देखना चाहिए. हे अशी उलटे उत्तरं असतात त्यांची. आणि मग काय ते विलनगिरी करणार ते वेगळं, म्हणून मला ते मोठे मुलं आवडत नाही. तर तिला ना छोटी मुलं दिलेली, ती जी हिस्ट्रीची टीचर होती ती, आणि मला माझा फ्री लेक्चर होता. तर तिने काय पॉलिटिक्स करावं. आता ती माझी फ्रेंड आहे ना, राईट, ती माझी फ्रेंड होती. तर तू ट्रस्ट करून मला सांगितलं असतं की तेजस्वी देख मेरा सर दुख रहा है, तू जरा छोटे बच्चों को संभाल, मैं जाती हूँ, मैं ऊपर बैठती. वरून मला प्रिन्सिपलने म्हणजे कोणाला तरी एका स्टुडंटला पाठवलं. मी स्टाफ रूममध्ये बसलेली आणि स्टुडंटला पाठवलं आणि बोलले की आपको ना प्रिन्सिपल सर बुला रहे हैं. तर मी गेले खाली. मग सर मला बोलले का सर दुख रहा है, तर तुम जरा वो क्लास में जाओ ना. तर मी बोलली हे मला सांगायची गरज आहे प्रिन्सिपलला. माझ्या डोक्यात ते आलं. मग मी म्हणलं की, तर माझी जी दुसरी मैत्रीण होती तिला मी सांगितलं की देखो ना, अभी इसको बताना चाहिए था ना मुझे, तो इसने डायरेक्ट प्रिन्सिपल सर को क्यों बताया, तो गलत बात है ना. मला ना अशी कोणाची अशी म्हणाल अशी फ्रेंडशिप नाही म्हणजे झाली.
जास्त. आणि हिनाशी माझी फ्रेंडशिप कशी म्हणजे माझी हिनाशी फ्रेंडशिप पण झालेली आणि आमची भांडणं पण झालेली. एकदा भांडणं अशी झालेली की ना मी बोलतच नव्हती तिच्याशी आणि अचानक हिना रडायला लागली आणि हिना रडायला लागली तिथेच मी पिघळले. अरे यार ही का रडते. मी सगळं जे होतं ते मी तिला बोलले की मी विसरले सगळं, तू जे केलेलं सगळं विसरले मी. म्हणजे आमचं काहीतरी भांडण झालेलं ते काहीतरी प्रायव्हेट आहे, मी सांगू नाही शकत तुम्हाला फ्रेंड्समधलं. पण आम्ही असे कांड केले आहेत ना दोघींनी, असे कांड केले आहेत तेही आम्ही सांगू नाही शकत. फ्रेंड्समध्ये खूप कांड असतात. तर असं आम्ही केलेलं आहे ना. आम्ही अशी मस्ती केलेली आहे ना आम्ही दोघींनी, काय सांगू, न सांगण्यासारखी आहे. नाही सांगितलं तेच बरं. तर मग तिलाच माझे सिक्रेट्स जास्त करून माहिती आहेत आणि मला तिचे सिक्रेट्स जास्त करून माहिती आहेत. आम्ही खूप मज्जा करायचो. आम्ही स्टेशनवर बसायचो कोणत्या पण, म्हणजे विरार स्टेशन असो वसई स्टेशन असो, आणि इकडे तिकडे माणसांना ताडवते इसने क्या डाला, अरे ऐसा आहे ये वैसा आहे, असं बसून आम्ही काय गॉसिप करत राहायचो. खूप मजा यायची आम्हाला. तर असं होतं. फ्रेंड्स चांगले असतात कोणते आणि कोणते नावापुरते फ्रेंड्स असतात. ठीक आहे गाईज, लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, मला फॉलो करा, मला लव आणि असेच फालतूचं बडबड माझ्या ऐकण्यासाठी मला फॉलो करा. मी माझे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस सांगेन तुम्हाला. तुमच्याबरोबर असं झालं आहे का ते पण सांगा. का तुमच्याशी कोण बेस्ट फ्रेंड आहे का ज्याच्याबरोबर तुम्ही असं कांड केलेले आहे, तुम्ही काय वेगवेगळे कांड केलेले आहे जे तिला आणि तुम्हालाच माहिती आहे, तर तेही सांगा. सो लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब. लव बाय. ट्रान्सपरंट लिपस्टिक ना. बाय बाय.